नाव काय आपलं? राहुल भागवत. राहुल भागवत, बरोबर आहे. हो. कुठून आला? पुणे. मी पुणे पुण्यामधून, बरोबर आहे. साधारण एक 2015च्या आसपास आपण ट्रीटमेंट्स स्टार्ट केली. बरोबर. आता आजची तारीख आहे 26 मे 2026. बरोबर. ओके. साधारण 2015च्या दरम्यान आपण ट्रीटमेंट स्टार्ट केली. बरोबर. हां, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे ना? हो. एक रुमॅटिक हार्ट डिसीज, बरोबर. बरोबर आहे. हो. म्हणजे सिव्हिअर मायट्रल वॉल स्टेनॉसिस होतं, हां. बरोबर. त्याचबरोबर मायट्रल रिगर्जिटेशन होतं, मॉडरेट ॲवॉर्टिक स्टेनॉसिस होतं, मॉडरेट ॲवॉर्टिक रिगर्जिटेशन होतं, मॉडरेट ट्रायकस्पिड टेनॉसिस आणि मॉडरेट ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन. बरोबर. म्हणजे एकूण वॉल्स 3 असतात, त्या 4 असतात. त्यापैकी 3 वॉल्सला आपल्या जरा गडबड झाली होती, हे की नाही. बरोबर. त्यातला मायट्रल वॉल स्टेनॉसिस हा सिव्हिअर होता आणि रिगर्जिटेशन पण सिव्हिअर होतं. बरोबर. तुमचं एकदा BME झालं आहे की नाही? हो. हो. BME झालं होतं, आहे की नाही. आणि त्याच्यानंतर पुन्हा परत सिव्हिअर स्टेनॉसिस झालं, हो. बरोबर. मग साधारण 2015ला जेव्हा माझ्याकडे आला, माझ्याकडे म्हणजे कुणाकडे आला तुम्ही? डॉक्टर संतोष ढगे. संतोष ढगे, पुण्यामध्ये आला, बरोबर. हां. तर तेव्हा तुम्हाला काय सांगितलं होतं कार्डिओलॉजिस्टनी? 2015 साली जेव्हा आला माझ्याकडे तुम्ही, हो, तेव्हा वॉल रिप्लेसमेंट सांगितलं होतं, आहे की नाही. म्हणजे माझ्या त्या रिपोर्टमध्ये साधारण त्यांनी आलेल्या रिपोर्टमध्ये झालं एकतर BMV किंवा ओपन हार्ट सर्जरी करावं लागेल, बरोबर. विथ हार्ट हाय रिस्क. विथ हाय रिस्क, करेक्ट, असं लिहिलं होतं. पुण्यातल्या बऱ्याच 2-3 मोठ्या डॉक्टरांना भेटलो. सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की तुम्हाला ते सर्जरी करावं लागेल, पण त्याला हाय रिस्क आहे आणि ती करावीच लागेल तुम्हाला. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. आता मग त्यावेळेला त्रास तुम्ही माझ्याकडे आला, आहे की नाही, डॉक्टर संतोष ढगेंकडे पुण्यामध्ये आला. मग तेव्हा त्रास काय होत होता? थोडंसं चाललं की दम लागणं, एकदम रात्रीच्या वेळेस जेवणाच्या वेळेस एकदम अचानक अनइझी वाटणं, बरोबर, एकदम फील होणं, एकदम बरोबर. हार्टबीट्स वगैरे वाढणं, आहे की नाही. त्याच्यानंतर आपल्या हार्टचं आहे म्हणल्यानंतर ते एकदम घाबरून जास्त म्हणजे हे पुन्हा ब्लड प्रेशर पण अचानक शूट व्हायचं, आहे की नाही. अचानक ब्लड प्रेशर शूट व्हायचं, थोडीशी चक्कर यायची, बरोबर. आणि मग औषधं चालू झाल्यानंतर हे तर सगळं थांबलंच. बरोबर. आता त्यानंतर तुम्ही, तेव्हा वय 35 होतं, आहे की नाही, हार्डली, बरोबर. आत्ता वय किती आहे तुमचं? 47 वय, बरोबर आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला वॉल रिप्लेसमेंट सांगितलं होतं, आहे की नाही. आणि आज जवळजवळ 12 वर्ष होत आली आपण वॉल रिप्लेसमेंट तुमचं वाचवलं आहे. तेव्हा तुमचा मायट्रल वॉल एरिया होता 0.9 स्क्वेअर सेंटीमीटर. रिपोर्ट होता सिव्हिअर मायट्रल वॉल. आपण ट्रीटमेंट्स घेतल्यानंतर, सुरू केल्यानंतर हळूहळू तुमच्यात प्रगती दिसायला लागली. तुमची लक्षणं सगळी थांबली, आहे की नाही. म्हणजे तुमचं पाल्पिटेशन, पुन्हा सडन राईज इन हायपर टेन्शन असायचं. पहिले 1-2 महिन्यापासून मला थोडंसं पुष्कळ रिलीफ वाटायला लागलं. राईट, हे महत्वाचं. वर्षभरानंतर तर पूर्ण मला म्हणजे बऱ्यापैकी वॉलचा साईज सुद्धा तो काहीतरी माझा वाढला होता. बरोबर आहे. मग आता तुम्हाला त्यानंतर तुम्ही तुमची रुटीन सगळी कामं करायला लागला, आहे की नाही. म्हणजे दम लागणं वगैरे काही नाही. पुन्हा एकदाही BP शूट झाला नाही 12 वर्षामध्ये. तुम्हाला अनकॉन्शियस काही नाही, आहे की नाही. त्याच्यानंतर जे तुम्हाला अनकॉन्शियसनेस वाटायचं, थोडंसं चक्कर आल्यासारखं वगैरे, असं गेल्या 12 वर्षामध्ये बिलकुल वाटलं नाही, बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा काय होतं, तर मी नेहमी पेशंटला सांगत असतो की सगळ्यात पहिलं पेशंटला बरं वाटायला लागतं. आणि बरं वाटलं तर पेशंटला ट्रीटमेंट घ्यायला पुढे हुरूप वाटतो, उत्साह वाटतो. मग त्याप्रमाणे तुम्हालाही तो उत्साह वाटला, बरोबर की नाही. आता नंतर आपण रिपोर्टसुद्धा केले. तर रिपोर्ट केल्यावर तिथला मायट्रल वॉल एरिया 1.9 स्क्वेअर सेंटीमीटर झाला, आहे की नाही. पुढच्या 1-2-3 वर्षाच्या रिपोर्टनंतर, साधारण 3 किंवा 4 वर्षाच्या रिपोर्टनंतर तो 0.9 स्क्वेअर सेंटीमीटर होता, जो आपल्या ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर पुढच्या काही वर्षांनी तो 1.9 स्क्वेअर सेंटीमीटर झाला. म्हणजे जवळजवळ दुप्पट झाला, आहे की नाही. आणि त्यामुळे ऑपरेशन वाचलं. मी आता तर ऑपरेशनची गरजच नाही, बरोबर आहे. आणि मुळात ऑपरेशनचा सल्लाच येत नाही आता, बरोबर आहे की नाही. आता एक सिंपल कल्पना आपण करूया, की तेव्हा वयाच्या 35व्या वर्षी जेव्हा तुम्हाला हाय रिस्क ऑपरेशन होतं आणि 2015 साली जेव्हा तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला होता, पण हाय रिस्क असल्यामुळे ते ऑपरेशन केलं नाही आणि तुम्हाला एक रेफरन्स माझा कुठेतरी मिळाला आणि तुम्ही माझ्याकडे आला. कसं असतं की ऑपरेशन करायला आमचा विरोध नसतो, पण ऑपरेशन केव्हा करायचं
आणि ऑपरेशन केल्यानंतरचं काय ते त्याच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स वगैरे जे आहे ते सगळे आपल्याला थोडी माहिती असली पाहिजे. बरोबर. एक कल्पना करा की समजा तेव्हा ऑपरेशन केलं असतं 2015 साली वॉल रिप्लेसमेंट झाला असता, बरोबर. तर तो जो वॉल आहे त्या वॉलला एक लाईफ असतं. हे तुम्हाला मी तेव्हा सांगितलं हो, होतं, हो, हो. आहे की नाही. हो. तर त्याच्यामध्ये 2 टाईपचे वॉल असतात. एकाचं लाईफ असतं 10 वर्षाचं, दुसरा मेटॅलिक वॉल असतो त्याचं लाईफ असतं साधारण 15 ते 20 वर्षाचं. बरं. पण युजली कुठला वॉल बसवायचं हे कार्डियक सर्जन डिसाईड करतात. बरोबर. पण जनरली टिश्यू वॉल बसवला जातो कारण त्याला रिस्क थोडी कमी असते. मग त्या वॉलचं लाईफ असतं 10 वर्षाचं. म्हणजे एक कल्पना करा की जर 2015 साली म्हणजे तुमच्या वयाच्या 35व्या वर्षी जर पहिल्यांदा वॉल रिप्लेस झाला असता, तर बट ऑब्वियस 2025ला म्हणजे वयाच्या तुमच्या 45व्या वर्षी हो. पुन्हा तुम्हाला दुसऱ्यांदा वॉल रिप्लेस करावा लागला असता. बरोबर. आता याच्यामध्ये ट्विस्ट काय असतो की पहिलं ऑपरेशन हे छान होतं. बरोबर. मेडिकल सायन्स काय सांगते की बरोबर. किती वेळा आपण वॉल चेंज करू शकतो किंवा हे ऑपरेशन किती वेळा आपण करू शकतो, बरोबर. सायन्स करू शकतं. तर पहिलं ऑपरेशन वॉल रिप्लेसमेंटचं ओके, हो. पण 10 वर्षाने जेव्हा दुसरा वॉल चेंज करायची वेळ येते, दुसऱ्या ऑपरेशनची वेळ येते, तेव्हा मेडिकल सायन्स सांगते की ते खूप डिफिकल्ट असतं. बरोबर. तरी ते होतं, मेडिकल सायन्स नाही म्हणत नाही. आणि त्याच्यानंतर परत 10 वर्षांनी जेव्हा तिसऱ्या ऑपरेशनची वेळ येते तेव्हा मात्र मेडिकल सायन्स सांगते की ते खूप रेअरली होतं. ओके. मग कल्पना करा की जर वयाच्या 35व्या वर्षी पहिलं ऑपरेशन झालं असतं, बरोबर. 45व्या वर्षी दुसरं झालं असतं, ते डिफिकल्ट असतं पण ते होतं, नाही असं नाही. ओके. दुसरं झालं असतं, वयाच्या 50-55व्या वर्षी जेव्हा तिसऱ्या ऑपरेशनची वेळ आली असती हो. तेव्हा मेडिकल सायन्स सांगते की ते खूप रेअरली होतं. ओके. बरोबर की नाही. मग त्यापेक्षा आपण वॉल वाचवण्यासाठी किंवा ऑपरेशन वाचवण्यासाठी किंवा ऑपरेशन जास्तीत जास्त पुढे ढकलण्यासाठी ट्रीटमेंट घेणं हे जास्त चांगलं आहे. हो, हो. मग तुम्ही सॅटिस्फाय आहेत की नाही? नक्कीच, नक्कीच. यांच्या उपचारावर मी पूर्ण समाधानी आहे. मला बरोबर की कुठला नाही? त्रास नाहीये. बरोबर. आज गेली 12 वर्ष औषधं चालू आहेत आपली, आहे की नाही? व्यवस्थित चालू आहे आणि विश्वासाने घेतोय मी पूर्णपणे. आहे की नाही. हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 12 वर्ष आपलं ऑपरेशन आपण वाचवलं आहे, पुढे ढकललं आहे आणि आता रिपोर्टसुद्धा आपला इतका छान आहे. हो. मायट्रल वॉल एरिया 1.9 स्क्वेअर सेंटीमीटर आहे, रिगर्जिटेशन तर नाही आहे. त्याच्यानंतर जे दुसऱ्या वॉल्सला जे प्रॉब्लेम्स होते म्हणजे मॉडरेट ॲवॉर्टिक स्टेनोसिस होतं ते पुन्हा नाही दिसत आता, आहे की नाही. बरोबर. मॉडरेट रिगर्जिटेशन होतं ॲवॉर्टिक वॉलला, ते नाही आहे आता. बरोबर. माइल्ड ट्रायकोस्पिड रिगर्जिटेशन आणि ट्रायकोस्पिड स्टेनोसिस होतं, ओके. तेही नाही आहे आता आपल्याला रिपोर्टमध्ये. म्हणजे आपल्या रिपोर्टमध्ये आता फक्त मायट्रल वॉल स्टेनोसिस, तेही माइल्ड आहे. ओके. मायट्रल वॉल एरिया आहे 1.9 स्क्वेअर सेंटीमीटर, म्हणजे ऑलमोस्ट दुप्पट आहे. म्हणजे अशी सिच्युएशन राहिली तर कदाचित ह्या जन्मात ऑपरेशनची वेळच येणार नाही. नक्कीच. बरोबर की नाही. बरोबर. हां, मग एकंदरीत ट्रीटमेंटच्या बाबतीत हॅपी. नक्कीच हॅपी आहे. त्याबद्दल मी डॉक्टर संतोष ढगेंचे खूप खूप आभारी आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माझ्यावर उपचार केला, चांगला सल्ला दिलेला आहे. नाहीतर मी कदाचित ऑपरेशनला बळी पडून आणखीन माझ्या शरीराचं नुकसान करून घेतलं असतं. बरोबर. तसं काही झालं नाही. नाही, याच्यामध्ये नुकसान असं आपण नाही म्हणत, पण कसं असतं की आवश्यकता असेल तर ते ऑपरेशन केलं जातं, बरोबर. करावं. जर आपल्याला ऑपरेशन वाचवणं शक्य होत असेल किंवा ऑपरेशन पुढे ढकलणं शक्य होत असेल तर आपण तो प्रयत्न खरंच जास्तीत जास्त केला पाहिजे. नक्कीच. आणि महत्त्वाचं काय असतं की कुठली ट्रीटमेंट आपण कशासाठी घेतो, मग ते ऑपरेशन असेल किंवा आमच्यासारख्या ठिकाणी औषधं असतील, हिंडण्या फिरण्यासाठीच करतो आपण. बरोबर. तुम्ही आज हिंडते फिरते आहात, हो, हो. तुम्ही तुमचा जॉबही व्यवस्थित करत आहात, पूर्ण कॅपॅसिटीने करता आहात, हो, हो. त्याच्यामध्ये कुठंही कमतरता नाही, नाही. मग आपण योग्य ट्रीटमेंट घेतोय. बरोबर. बरोबर की नाही. मग ती ट्रीटमेंट औषधं आहेत की सर्जरी आहेत हा पार्ट पुढचा आहे. बरोबर. आणि मग सर्जरी न करता औषधांनी जर तुम्ही तुमचं आयुष्य छान जगू शकत असाल, तुम्ही कुठंही कॉम्प्रोमाइज न करता हिंडणं फिरणं वगैरे सगळा व्यवसाय करू शकत असाल तर नक्कीच आपण त्या ट्रीटमेंटला प्रेफरन्स दिला पाहिजे. बरोबर. बरोबर. बरोबर की नाही. येस. सो एकंदरीत समाधानी आहात, हो. हॅपी आहात. हो, हो. ओके, थँक्यू.